अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे. त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. परंतु अशा वेळेस मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं. तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करीन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही. त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस. हे मला काही मी मन कावडा नाही आहे. त्याला तू करतो का आणखीन कुणी करतो ते मला माहिती नाही. संदर्भात शेतकऱ्यांना काही मदत अजून मिळाली नाही. काही ठिकाणी पंचनामे जे आहेत ते तहसीलदारांकडून केले जात नाही. अनेक तक्रारी शेतकऱ्यांची आहेत. आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिले 5-10 हजार रुपये देत होते ते देऊन झालेले आहेत. धान्य देऊन झालेलं आहे. इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही 32,000 कोटीचा पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे. मी काल मुंबईवरून इकडं येत असताना मी OP गुप्ता म्हणून आमचे ACS फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात यावा. तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही. त्याच्यामुळं मध्ये हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही